श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. त्या काळी साखरखेर्ड्याला अधूनमधून हिंदू मुस्लिमांचे दंगे होत असत. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर सन 1948मध्ये सरदार पटेलांनी हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन केले आणि त्याच दरम्यान या नगरीला फत्तेखेर्डा हे मोगलांनी दिलेले नाव जाऊन त्याला त्याचं साखरखेर्डा हे पूर्वनाम पुन्हा प्राप्त झालं. हे सर्व पाहून इथे या छोट्या मोठ्या दंग्यांना पुन्हा उधाण आलं. गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे 1948मध्ये गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाली नाही. विजयादशमीचा सणही लोकांनी चोरून मारून साजरा केला. दंग्यामुळे गावात सर्वत्र तंग वातावरण होतं. नंतर येणाऱ्या माघ मासात म्हणजे 24 फेब्रुवारी 1949ला श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव आला. दरवर्षी द्वादशीला श्री रामानंद महाराजांची पालखी मिरवणूक अत्यंत हर्षोल्लासात निघत असे व श्री राम मंदिरापर्यंत जाऊन श्री रामरायाचे दर्शन घेऊन परत येत असे. गावातील बरीच मंडळी या मिरवणुकीत सहभागी होत असत. परंतु गावातील काही पुढारी मंडळींना विलिनीकरण व दंग्यामुळे गावात वातावरण तंग असल्यामुळे श्री रामानंद महाराजांची पालखी मिरवणूक रद्द करावी असं वाटत होतं. म्हणून या विचारांची काही मंडळी एकत्रित येऊन श्री महाराजांना भेटली आणि म्हणाली, महाराज, यावर्षी गावात वातावरण अतिशय तंग आहे, म्हणून आपण यावर्षी श्री रामानंद महाराजांची पालखी मिरवणूक रद्द करूया. तेव्हा श्री महाराज या सर्वांकडे पाहत खंबीरपणाने म्हणाले, ते काही नाही, श्री महाराजांची मिरवणूक निघणारच. ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी मंदिरात थांबावं आणि ज्यांच्या मनात फारच भीती असेल त्यांनी घरीच बसावं. परंतु श्री रामानंद महाराजांची मिरवणूक निघणार म्हणजे निघणारच. यात काहीही बदल होणार नाही आणि तुम्ही कोणी येणार नसाल तर मी एकटाच श्री रामानंद महाराजांच्या पादुका मस्तकावर घेऊन राम मंदिरापर्यंत जाऊन रामाचं दर्शन घेऊन येतो. श्री महाराजांचा हा निर्धार पाहून लोकांच्या मनातील भीती कुठल्या कुठे पळून गेली आणि त्यांच्या उत्साहाला अधिकच उधाण आलं. सर्वत्र पताका तोरणं लावण्यात आली. रस्त्यावर सर्वत्र सडे शिंपून रांगोळ्या काढल्या गेल्या आणि टाळ, मृदुंग, वीणा यांच्या वाद्य गजरात वाजत गाजत अतिशय उत्साहात भव्य अशी ही पालखी मिरवणूक निघाली. हाती निशाण अब्दागिरी घेऊन भगवे ध्वज उंच फडकावीत भक्त आनंदात नाचत होते. श्री महाराजांच्या पालखीसमोर दोन्ही बाजूला दंडधारी चालत होते. श्री रामानंद महाराजांवर दोन्ही बाजूला सेवेकरी चौऱ्या ढाळीत होते. रामनामाचा जयघोष सर्वत्र घुमत होता. तर रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम हे भजन गात भक्तमंडळी आनंदाने धुंद होऊन पालखीपुढे पावल्या फुगड्या खेळत होती. श्री महाराज एखाद्या शूर योद्ध्याप्रमाणे अतिशय धैर्याने व उत्साहाने पालखीसमोर चालत असलेले पाहून भीतीने घरी थांबलेले सर्वच लोक आनंदपूर्वक आणि अतिशय उत्साहाने या पालखी मिरवणुकीत सामील झाले. आणि मग मात्र सर्वच लोक पुढारी श्री महाराजांची प्रशंसा करू लागले. मिरवणुकीत जरासुद्धा व्यत्यय कुठेच आला नाही. सर्वत्र श्री महाराजांचा जय जयकार होऊ लागला. आनंदाला पारावार उरला नव्हता. श्री सद्गुरूंच्या वैभवात न्यूनत्व येईल अशी कोणतीच गोष्ट ते खपवून घेत नव्हते. अहो, ते निश्चयाचे महामेरू होते, धर्माचे रक्षक होते, जनसामान्यांचे आधार होते आणि सारासार विवेकाचे तर मूर्तिमंत प्रतीकच होते. असो साधक हो, तीर्थस्वरूप धर्मा गवईला परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी दिलेली शिदोरी आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.